पाचगाव येथील हनुमाननगर येथे चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून। गेल्या काही वर्षापासून जिवलग मित्र असणाऱ्या दोघा वृद्धांमध्ये चेष्टा मस्करीतून वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चाकूने गळा चिरून खून केला। त्यानंतर घाबरून पळून जात असताना देवघरातील समई खाली पडल्याने घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले। हनुमाननगर पाचगाव येथे गुरुवारी सकाळी 10:30 वाजता ही घटना घडली। मोहन नारायण पवार वय वर्ष 73 असे खून झालेल्या मृताचे नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत शेळके वय वर्ष 72 याला ताब्यात घेतले आहे। ITIच्या मागील बाजूस असलेल्या हनुमाननगरातील रिक्षा व्यावसायिक मोहन पवार व त्याचा मुलगा पुष्कराज पवार वय वर्ष 31 हे दोघेजण राहत होते। पुष्कराज हा एका शिक्षण संस्थेत नोकरीस आहे। 4 वर्षापूर्वी त्याच्या आईचे निधन झाले आहे, त्यामुळे घरातील स्वयंपाक व इतर घरकाम मोहन पवार हेच करीत असतात। गुरुवारी सकाळी पुष्कराज कामावर गेला होता। मोहन हे घरातच होते। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या घरातून धुराचे लोट येत होते। शेजारचे लोक जमा झाले। तरुणांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता घरातील गादी व इतर प्रापंचिक साहित्य जळत होते। पाणी मारून तरुणांनी आग आटोक्यात आणली। बेडरूममध्ये मोहन पवार रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। गळ्यावर वार झाला होता। तरुणांनी याबाबत मुलगा पुष्कराज याला फोन करून माहिती देऊन बोलावून घेतले। त्यानंतर पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली। जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे व इतर पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून मोहन पवार यांचा मृतदेह CPR रुग्णालयात पाठवला। त्यानंतर घराचा पंचनामा केला। देवघरातील समई खाली पडली होती। गादी व इतर प्रापंचिक साहित्य जळाले होते। यावरून घरात झटापट झाल्याचे दिसत होते। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासत असताना तेव्हा पवार यांच्या घराकडे एक व्यक्ती येत असल्याचे दिसले। ही व्यक्ती कोण म्हणून पुष्कराज यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही व्यक्ती आपल्या वडिलांचा मित्र